आजचे आपले प्रमुख पाहुणे जरा मोठ्याने बोल. श्री कुमार केतकर, त्याचबरोबर प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी आणि आपल्या सगळ्यांचे परिचयाचे अवधूत परळकर यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं. आता आपण मान्यवरांचा त्रोटक परिचय घेऊन त्यांचं स्वागत करून त्यांचं मनोगत ऐकणार आहोत. सगळ्यांचं मनोगत ऐकायला आपण सगळे उत्सुक आहात. आजचे आपले प्रमुख अतिथी पत्रकारिता क्षेत्रात तसंच साहित्य क्षेत्रात आपली अमिट छाप सोडणारे, अमोघ वक्तृत्वाची अतिशय दुर्मिळ अशी कला ज्यांना अवगत आहे असे माजी राज्यसभा सभासद, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित श्री कुमार केतकर यांचं स्वागत करतील दिलासाच्या माजी अध्यक्षा श्रीमती भाग्यश्रीताई परीख. आपले दुसरे सन्माननीय अतिथी आहेत. काय चाललंय काय नाही कोणाला विचारत नाही मी. या लोकसत्तेमधल्या सदरातून जे आपल्याला नेहमी काल्पनिक भेट होते त्यांची, असे प्रशांत कुलकर्णी हे आपले आजचे सन्माननीय अतिथी आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. आजचं व्यंगचित्र डॉक्टर पाहिलं. रश्मी फडणवीस यांना विनंती करते की श्री प्रशांत कुलकर्णी यांचा सन्मान करावा. दिलासा सभासदांना जे नवीन नाहीत असे दृकश्राव्य पत्रकारितेच्या क्षेत्रात अत्यंत आदराचं नाव ज्यांचं घेतलं जातं, तसंच मुंबई दूरदर्शनच्या लोकप्रियतेमध्ये त्यांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं आहे असे अवधूत परळकर. लघुपटांचं रसग्रहण या कार्यक्रमातून दिलासा सभासदांचे ते जिव्हाळ्याचे स्नेही झालेत, कारण त्यांचे आम्ही जवळजवळ 2-3 कार्यक्रम या विषयावर केले आणि ते अतिशय उत्कृष्ट झाले. ते एक समीक्षकसुद्धा आहेत. मी रश्मीताईंना विनंती करते की नाही आपल्या कार्यकारिणीचे सभासद प्रदीप प्रधान यांना विनंती करते की अवधूत परळकर यांचं स्वागत करावं. याचबरोबर आणखीन काही सन्माननीय अतिथी आज आपल्या या कार्यक्रमाला आले आहेत. त्यांना पुष्प देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. मी ज्योत्स्ना कोरगावकरला विनंती करते की त्यांनी माणिकताईंनी बनवलेली ही जी पुष्प आहेत ती देऊन त्यांचा सन्मान करावा. अनिल हर्डीकर हे अस्सल पार्लेकर आहेत आणि अभूतपूर्व पार्लेचे संपादक आहेत. श्री श्रीनिवास प्रभुदेसाई हे आपल्या पार्ल्यातले व्यंगचित्रकार बरं का. आणि अतिशय शांत असलेली ही व्यक्ती कोणालाही कळणार नाही आणि पडद्यामागून कसं काम करायचं ते त्यांच्याकडनं शिकावं. नाट्यक्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या रजनीताई वेलणकरसुद्धा आपल्यात आलेल्या आहेत, तर त्यांचंसुद्धा आपण पुष्प देऊन सन्मान करणार आहोत. रजनीताईंना कोण ओळखत नाही. पार्ल्यामध्ये तर संपूर्ण स्त्री शाखेपासून ते बालमंदिरापर्यंत तसंच दिलासाच्या स्नेही रोहिणी गोविलकरसुद्धा दादरहून आल्या आहेत. त्यांनासुद्धा आपण पुष्प देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. रोहिणी त्याने सांगायचं आहे आमच्या अनिल हर्डीकरांनी आता दादर ही कॅप्चर करायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे दादर दरवळ म्हणून
दरवळ. तर त्यामध्ये सुद्धा योगदान देतील रोहिणीताई. आता मी प्रशांत कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत मांडायचं आहे. त्यानंतर अवधूत परळकर 2 शब्द आपल्याशी बोलतील आणि नंतर आपण ज्यांचं मनोगत ऐकायला अतिशय उत्सुक आहात. अशा एक गोष्ट विसरलीस तू, एवढं दृकश्राव्य चित्रण केलेल्या अनिल दादांना विसरलीस तू. मग अनिल गोखले, वा वा वा, उभे तर उभे राहा. एक अनिल गोखलेंनी अतिशय अभूतपूर्व असं काम केलेलं आहे आणि ह्या ज्या स्लाइड्स तुम्ही बघताय त्याच्यावरती प्रचंड मेहनत त्यांनी घेतलेली आहे. पण ते आमच्या कुटुंबातलेच आहेत, त्याच्यामुळे मग आपल्या कुटुंबातलं काय म्हणून मी कदाचित विसरले असेल, त्याबद्दल माफ करावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विनोदाचा प्रकार असा की 5 मेला कार्टुनिस्ट डे झाला आणि 7 मेला चारूनी लग्न केलं, कळलं का? ते जर 2 दिवस आधी केलं असतं तर काय झालं असतं? 2 दिवस आधी चारू उभी राहा. चारू 44वा ना, तर ते 2 दिवस आधी करायचं कसं सुचलं नाही तुला? प्रशांत कुलकर्णी बसूनच बोला असा यांचा आग्रह आहे, पण कुमार केतकर सर असताना मी बसून बोलणं मला बरोबर वाटत नाही. त्यांच्यासोबत मी व्यासपीठ शेअर करतो, याच्यातच बरंच काही आहे. मला इथं बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे, संस्थेचे आभारी आहेच. आणि मला फार छान वाटतं आज, कारण या हॉलला एक विशेष महत्त्व माझ्या आयुष्यामध्ये आहे. 3 फेब्रुवारी 1999 रोजी याच हॉलमध्ये निवडक मराठी व्यंगचित्र या ग्रंथाचं प्रकाशन झालं होतं आणि ते माझं पहिलं पुस्तक. आणि निवडक मराठी आहे म्हणजे ते माझं नव्हतं, ते सर्व व्यंगचित्रकारांचं पुस्तक होतं. त्याचं प्रकाशन समारोह इथेच झाला होता आणि पार्ल्याचेच 2 दिग्गज त्या प्रकाशन समारंभामध्ये त्यांच्या हस्ते ते प्रकाशन झालं. एक म्हणजे वसंत सरवटे आणि दुसरं म्हणजे विजय तेंडुलकर, ते इथं होते. त्यामुळं या हॉल आणि वास्तू याच्याविषयी माझ्या हृदयामध्ये जरा वेगळी जागा आहे. आज मला बोलवलं, आर के लक्ष्मण सरांची व्यंगचित्र मी लहानपणापासून पाहत आलेलोच आहोत, पण त्याचं पहिलं इम्प्रेशन माझ्या मनावरती जे झालं की ज्याच्यामुळे आपण जी एक दिशा मिळते आयुष्याला, ते म्हणजे 1977 साली काँग्रेसचा पराभव झाला आणि इंदिरा गांधींचा पराभव झाला, संजय गांधी वगैरे सगळे, आणि जनता पक्षाचं सरकार आलं. त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावरती एक व्यंगचित्र आलं होतं. ते व्यंगचित्र असं होतं की त्याच्यामध्ये बाबागडीमध्ये मला वाटतं संजय बसलेला आहे, संजय गांधी, आणि इंदिरा गांधी त्यांना घेऊन जात आहेत आणि संजय म्हणते की त्या यमुनेच्या पलीकडे आपण तिकडे जाऊया जिथे नवीन वस्ती आहे. तर त्यावेळेला तिथे तुर्कमान गेट वगैरे अशी काही प्रकरणं झालेली होती, झोपडपट्टी हटवून नवीन आपण हे वस्ती वसूया असं काहीतरी प्रकरण त्यावेळेला होतं. आणि त्या आधारित ते जे पहिल्या पानावरचं इम्प्रेशन मी इतक्या माझ्या मनामध्ये अजूनही आहे की तेव्हापासून कदाचित मी व्यंगचित्रकडे वळण्याचं ते पहिलं पाऊल असेल. त्यामुळं लक्ष्मण सरांचं मी सदैव आजन्म ऋणी आहेच. आणि फार मोठा माणूस, सुदैवानं आपण मराठी आहोत त्यामुळे महाराष्ट्रीयन्समध्ये त्यांची व्यंगचित्र आम्हाला बघायला मिळाली. कदाचित समजा ते तमिळ आणि इंग्लिश असं आपल्याला फार रेअर चान्स होता ते बघण्याचा. सुदैवानं ते मुंबईत आले आणि त्यांची मैत्री बाळासाहेब ठाकरे यांच्याशी पण झाली. त्यामुळे 2 दिग्गज व्यंगचित्रकारांचा एकाच विषयावरती त्यांचे कसे कसे व्यंगचित्र काढत होतं हेही आम्हाला पुढे अभ्यासाला मिळालं. आणि आपण मराठी म्हणून आपण खूप खरं म्हणजे भाग्यवान आहोत की अशासारखे लक्ष्मण यांच्यासारखे यांची कारकीर्द मुंबईतच घडली. त्याचबरोबर मराठीमध्ये मी एक माहिती देतो तुम्हाला. जसं निवडक मराठी व्यंगचित्र हा एक मोठा ग्रंथ, अशा प्रकारचा ग्रंथ त्यावेळी कुठल्याही भारतीय भाषेमध्ये नव्हता जो मराठीमध्ये पहिल्यांदा आला. मी आणखीन एका ग्रंथाचं संपादन करतो आहे, त्याचं नाव आहे महाराष्ट्राच्या हास्यरेषा. 100 वर्षाचा मराठी व्यंगचित्रकलेचा इतिहास त्याच्यामध्ये आहे. आणि खरोखरच ते बघताना माझ्या लक्षात आलं की आपण मराठी लोक खूप भाग्यवान आहोत, आपण खूप श्रीमंत आहोत. संपूर्ण भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती, इतक्या चांगल्या रीतीनं, इतकी व्हरायटी असलेली व्यंगचित्रकला इतर कोणत्याही भाषेमध्ये नाही आहे, ती मराठीमध्ये आहे.
आणि येत्या काही दिवसातच त्या ग्रंथाचं प्रकाशन होईल, तेव्हा आपण सर्वांनी तो ग्रंथ आवर्जून वाचा. तो माझा आहे म्हणून नव्हे, तर तो आपला ग्रंथ म्हणून तुम्ही अवश्य घ्या, कारण शेवटी मराठी व्यंगचित्रकला ही आपल्या सर्वांची आहे. मला इथं बोलवल्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि मी केतकर सरांचे आभार अशासाठी मानतो की ते संपादक असताना माझी लोकसत्तेमध्ये व्यंगचित्रकलेची कारकीर्द सुरू झाली आणि मला खरोखरच एक मोठे व्यासपीठ मिळालं आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी अत्यंत मोकळेपणाने मी व्यंगचित्र काढू शकलो. जो मोकळेपणा, जो उमदेपणा आणि जो दिलदारपणा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे, तोच त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून मला आला आणि मी अधिक चांगल्या रीतीने व्यंगचित्र काढू शकलो. मला बोलवलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. पुन्हा भेटूच वारंवार. थँक्यू. हॅलो. आपलं काय चाललंय काय, ही जी मालिका आहे ती सर्वांना खूप आवडलेली आहे आणि अतिशय लोकप्रिय झाली आहे. आता अवधूत परळकर यांना विनंती करते. हां, खूप खूप बोलून झालं आहे आर के लक्ष्मण यांच्याविरुद्ध. एखाद्या माणसाला नुसतं ऐकूनही PhD करता येईल एवढं बोलले सर्व, आणि सर्वांगाने हे पूर्ण हे झाले. तर मी त्यात न शिरता, म्हणजे आर के लक्ष्मणबद्दल जास्त न बोलता मी थोडं व्यंगचित्र या गोष्टीवर बोलेन. कारण आता हे लक्ष्मणांचा वारसा घेऊनच हे आता जे अंक काढतायत तेही, आणि शिवाय ते स्वतः त्यांची व्यंगचित्रकला आहे ती त्या पद्धतीची आहे. म्हणजे मार्मिकपणे हसणं हे वेगळं आहे. हसणं ठीक असते, एखादा मनुष्य पडला तरी लोक हसतात, तर तसं न करता किंवा आवाजमध्ये काय वेगळी चित्रे असतात, तर त्याची जात वेगळी आहे. आणि यांची जात बोचकारणं, एखादा बोचकारणं पण नाही, हळूवार गुदगुल्या करणं आणि जाणीव करून देणं तुम्हाला. ही जाणीव जी आहे की महत्त्वाची आहे. तेंडुलकर बघितल्यानंतर पहिल्यांदा गंमत वाटते त्या आर के लक्ष्मणांची, त्याच्यानंतर त्यातलं मर्म समजते, त्यांनी आश्चर्य वाटतं की ह्यांना कसं हे सुचलं. आम्हाला नेहमी यांची चित्र बघितल्यावर वाटतं हे सुचलं कसं, मला का नाही सुचलं हे, असं वाटतं. आणि त्याच्या आपण नुसती व्यंगचित्र रेषा म्हणून बघतो, तसं पाहिलंच पाहिजे. पण त्याच्यावरती लिहिलेले जे हे असतात ते फार क्रिस्प असतात. तुम्ही विचार केला तर फार लिहायचं नसतं तिथं, केवळ चित्र, थोडा दिशा मिळावी चित्राला, अर्थ जावा त्याचा आंतरिक हे समजावं म्हणून लाईन लिहिलेल्या असतात. आणि त्या फार काटकसरीने लिहावी लागतात. आणि त्याच्यामध्ये ती कला लक्ष्मण यांच्याकडे होती आणि त्याप्रमाणे ते भाराभर असे लिहायचे नाहीत. ते बारीक असं लिहिलं तरी ते जायचं, आणि काही वेळा तर लिहायचेच नाहीत. तसं ह्यांनी ती आत्मसात केलेली आहे. आता नवीन पिढीच म्हणतो मी, हे एकमेव असं म्हणत नाही मी. आता ते त्यामुळे त्यांना सर्व पसारा तो दिसला आणि ते व्यंगचित्र काढतायत. आता त्याच्यामागे ते आहे की भरपूर असं काहीतरी आहे आणि ते काढतील, ते दर्जेदारच काढतील. कारण आपल्याकडे कुठलीही कला म्हटल्यानंतर त्याच्यात वेगळी फौज असतेच वेगळं करणार. तर त्यामुळे आपल्याला दर्जेदारपणा काय आहे हे पण कळतं. म्हणजे इतर व्यंगचित्रामुळे आपल्याला दर्जेदार व्यंगचित्र काय आहे हे समजतं. हे महत्त्वाचं आहे. आणि हे आर के लक्ष्मणनी परंपरा सुरू केली. आता ती परंपरा पुढे न्यायची जबाबदारी आपली आहे. की नास्त झाला, शतक महोत्सव झाला, त्यांचं दाखवून झालं, त्यांच्यापासून काय घेतलं हे यांची नवीन चित्रकला बघितल्यावर लक्षात येतं. त्यांनी अप्रत्यक्षपणे घेतलेलं आहे. हे त्यांनी शिकवले आणि ते बसलेत शिकायला असं झालं नाही. त्यांची बघून त्यांनी दृष्टी तयार झाले, तशी दृष्टी तयार होते. त्यामुळं त्यांनी ज्या प्रकारे निराळ्या प्रकारे ते आत्मसात केलं आणि परत आपली कला दाखवायला लागते. म्हणजे कॉपी करायची नाही आहे आर के लक्ष्मणची. प्रभाव असेल, पण प्रभाव हा किंचित असून त्याच्या पुढे जायचं कसं, किंवा प्रयत्न कसे करायचे, आणखी मार्मिक कसं करता येईल, ह्याचे सतत प्रयत्न ते करतायत. आता त्यांना किती यश आले हे तुम्ही ठरवायचं, पण ते करतायत हे मला महत्त्वाचं तेच वाटतं. ते पुढे जायचा प्रयत्न करतायत आणि त्यांचे उचलून वारसा या पद्धतीने विचारला नाही की तो त्यांनी जे केले त्याचीच कॉपी मारायची, असं केलेलं नाही. स्वतःचं काय टाकता येईल, स्वतःच्या आता जे बदललेला हे इतकं वेगळं चित्र बदललेलं आहे, त्या चित्रामध्ये तर जरा इकडे तिकडे काहीतरी दिलं तरी गोरडा होतो असं आहे. त्या काळात यांनी भरपूर धाडसीपणा दाखवलेला आहे. तो धाडसीपणा आता याने कौशल्यानं त्यांना दाखवायला लागतो, कारण त्या धाडसीपणाला आता कौशल्य प्राप्त झाले. ते बिंदास लिहायचे. मला एकच व्यंगचित्र लक्ष्मणात सांगतो, मला वाटते त्यांचंच असावं. चबुतरा आहे यांचा, गांधींचा, महात्मा गांधीचा, आणि त्यांचे पायच दिसत आहेत त्याच्यात, पाय आणि चित्र तिथे संपतं वरचं, आणि खाली चबुतरा आहे. तर एक गांधी टोपी घातलेला एक मनुष्य खाली वाकून बघतोय
हा कोण माणूस आहे, त्याचं नाव काय आहे हे त्याला जाणून घ्यायचं. वरचा पुतळा बरोबर आहे, ते नाव असं ते गाजलेलं आहे आणि त्याच्या निंद्राळे प्रति निंद्राळे लोकांनी तयारी केल्या. मग त्यानंतर म्हणजे कॉपी म्हणता येणार नाही, मी म्हणतो रिफ्लेक्शन. तो इतका प्रचंड विनोद आहे की काँग्रेसचाच मनुष्य नाव विचारतोय त्याला. आणि तर अशा पद्धतीचे त्याची मार्मिकपणा आहे ना, त्याच्यात काही शब्द नाहीत, काही नाही. तर शब्द नसलेली पण असतात, पण शब्द योजणं म्हणजे वाईट वगैरे चित्र आणि शब्द नसलेलं म्हणजे चांगलं, अशी दुभांग हे नाही आहे याच्यामध्ये. तर हे लक्षात ठेवून मला वाटते या निमित्ताने आपण व्यंगचित्राकडे जरा सिरियसली बघू. कारण फार असं हां चांगलं आहे आजचं वय असं न करता त्यातले आणखी आपल्याला समजलं, आपण हसलो, आपण मार्मिक वाटलं आपल्याला, मग त्याच्यात काय असं होतं ह्याचा आपण जरा बारकाईने विचार केला. अगदी लक्ष्मण यांचे पुस्तकं घेऊनही केला की आपल्याला काय त्यांनी दिलं होतं आणि काय बारकावे आहेत त्याच्यात. खूप बारकावे असतात त्याच्यामध्ये, लक्ष्मणाच्या ह्याच्यात तर असतातच असतात आणि यांच्या सगळ्या ह्याच्यात ते बघण्यासारखे असतात की हे कुठलं लावले, कशा लिहिले, काय त्याचं ह्याच्यात रिफ्लेक्शन कसं झाले, हे सगळं आता आपण म्हणजे आपण प्रेरणा घेतली पाहिजे. नुसते शताब्दी महोत्सव साजरे करून हारतुरी करून उपयोगाचं नाही, आपण त्याच्यापासून काय घेतलं आणि काय पुढे नेलं हे पाहिलं पाहिजे. कुमारजी. मी बसूनच बोलणार आहे, जरी माझ्या शेजारी प्रशांत कुलकर्णी अवधूत असले तरीसुद्धा. मला इथे काय बोलायचं हा खरा मोठा प्रश्न आहे. कारण माझे आणि लक्ष्मण यांचे संबंध जवळजवळ 10 वर्ष अत्यंत जवळचे होते. म्हणजे मी टाइम्स ऑफ इंडियातनं बाहेर पडेपर्यंत मी महाराष्ट्र टाइम्स जॉईन केला 1992 एंडला, 93मध्ये. आणि 93मध्ये जॉईन केल्यानंतर सुरुवातीला म्हणजे एक साधारणपणे पहिले 6 महिने ते वर्ष त्यांची जी पॉकेट कार्टून फ्रंट पेजला यायची त्याचं पहिल्यांदा भाषांतर करायला लागायचं. ते आमच्याकडचा एक सब एडिटर करायचा. तर कोणीतरी त्यांना लक्ष्मण यांना कळवलं की ते भाषांतर एक कुठच्या तरी ह्याचं चुकीचं झालं आहे, म्हणून त्यांनी मला फोन केला. खालच्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर ते होते, मी दुसऱ्या मजल्यावर होतो, ते तिसऱ्या मजल्यावर होते. तर त्यांनी मला फोन केला. तर म्हटलं एक तुमच्याबद्दल तक्रार आली आहे. म्हटलं काय तक्रार? तर असं आहे. मी म्हटलं मी खाली येतो तुमच्याकडे भेटायला, खाली म्हणजे वर. मग मी तिसऱ्या मजल्यावर गेलो त्यांच्या रूममध्ये आणि त्यांना विचारलं काय तक्रार आहे. मग त्यांनीच दाखवला तो शब्द. मला कळलं की काहीतरी त्याच्यात थोडीशी एरर म्हणता येईल, म्हणजे द्व्यर्थी शब्द मराठीमध्ये आहेत. त्यांना त्या द्व्यर्थीपणाचा काही अंदाज आलेला नव्हता. खरी काही चूक नव्हती, पण तो द्व्यर्थीपणा त्यांना लक्षात नव्हता आला. मग तो समजून सांगितल्यावर काय नाही, मग ते म्हणते जरा बस. मग बसलो गप्पा मारत आणि त्यांचं चित्र काढून वगैरे झालं होतं दिवसाचं. आणि त्यामुळे मग आमच्या गप्पा चालू झाल्या. मग सरळ अर्धा तास ते गप्पा मारत होते. मला प्रेशर माझ्यावर असं, एवढ्या मोठ्या माणसाच्या समोर मी बसलेलो आहे आणि ते मला बसा म्हणत आहेत आणि मी त्यांना सांगतो नाही, म्हणतो मला जायला पाहिजे, मला वरती अग्रलेख लिहायचं किंवा काय जे असेल ते. म्हणजे मला ते प्रचंड संकोचाचं होतं. पण नंतर तो संकोच कमी होत गेला, कारण ते वारंवार मला त्यांचं सगळं झालं काम की गप्पा मारायला बोलवायचे. साधारणपणे त्यांचा गप्पा मारायला बोलवायची वेळ ही 4:30 ते 5 असायची. तर आता तुम्हाला कल्पना नसेल, या माणसाच्या काही वैयक्तिक गोष्टी सांगतो. ते कधीही लिफ्टनी यायचे नाहीत, कायम चालत आणि एक एक पायरी जंप करत ते यायचे कायम. आणि ते नेहमी सगळा स्टाफ टाइम्स ऑफ इंडियाचा, म्हणजे काय काही ठिकाणी तर झाडलोट चालू असायची त्यावेळेलाच ते तिथे कंपनीमध्ये यायचे. साधारणपणे टाइम्स ऑफ इंडियाची ऑफिसेस जी आहेत ती 3ऱ्या मजल्यावर होती आणि त्या 3ऱ्या मजल्यावरच्या ऑफिसेस सुरू व्हायची 9:30ला. लक्ष्मण 8:30लाच हजर राहायचे तिथे आणि ते डायरेक्टली रूममध्ये जायचे, चालत चालत जायचे. आणि लिफ्टला थांबायचा क्यू असायचा, काही प्रश्नच नसायचा त्यांच्याबद्दल. कधी ते आमच्याकडे एक डायरेक्टर्स लंच रूम म्हणून आहे, त्याला फार मोठं स्टेटस आहे. त्याच्यामध्ये फक्त संपादक आणि मॅनेजमेंटचे काही टॉप लोक असे त्या डायरेक्टर्स लंच रूममध्ये दुपारी 1 वाजता जेवायला यायचे. आता मी 10 वर्षामध्ये त्यांना 2 किंवा 3 वेळा फक्त तिथे आलेले पाहिलेले. ते जनरली यायचे नाही, त्यांच्यावर एक छोटा स्टीलचा डबा असायचा, त्या डब्यातनं ते काहीतरी आणायचे. ते त्यांच्या रूममध्येच त्यांचा डबा ते खायचे. कॅन्टीनमधलं काही नाही, डायरेक्टर्स लंच रूममधलं काही नाही. आणि त्यांना जर कोणी हा एक्झिक्युटिव्ह क्लासमधला माणूस जर भेटायला गेला किंवा विचारला गेला किंवा विनंती करायला गेला, त्यांना त्या टाय लावणाऱ्या असंच म्हणायचे ते
टाय लावणाऱ्या एक्झिक्युटिव्ह क्लासमधल्या मॅनेजमेंटच्या बद्दल इतका कंटेम्प्ट होता, पण तो विनोदाने व्यक्त करायचे. त्यांना ते लोक अजिबात आवडायचे नाहीत. तर मी समजा बसलो आणि कोणत्या आला का तो टायवाला, असं त्या अशा पद्धतीने त्या हे म्हणे कुठून येतात ते मॅनेजमेंट, त्यांना काय शिकवतात का कोणी काय मॅनेजमेंटमध्ये, नुसतं टाय लावायचं शिकवतात बहुतेक म्हणे, त्यांना बाकी काय मॅनेजमेंटचं शिकवत नाही. तसं त्यांच्याबद्दल ते कायम कमालीच्या एका अर्थाने म्हणूया तुच्छतेने त्या मॅनेजमेंट क्लासबद्दल बोलायचे. आणि ते तर सुपर सॅलरीवाले वर्ग होता, तो जो येणारा जो वर्ग होता तो सुपर सॅलरीवाला वर्ग होता. मग त्या अशा पद्धतीने त्यांचा व्यक्तिगत ते मॅनेजमेंटच्या संबंधात पूर्णपणे उदासीन होते. ते त्यांनी कधी मॅनेजमेंटला भाव दिला नाही. आणि त्यांना असं वाटायचं मॅनेजमेंट त्यांना भाव देते, कारण त्यांची बाहेरची प्रतिमा एवढी प्रचंड आहे, त्यामुळे नाही तर त्यांना काय हे नाही. त्यांनी मॅनेजमेंटला म्हणजे अक्षरशः खाजगीत सांगायला हरकत नाही, समीर जैनला वगैरे स्वतः भाव द्यायचे नाहीत. ज्या समीर जैनचं नाव मॅनेजमेंट स्कूलमध्ये, न्यूजपेपर मॅनेजमेंट स्कूलमध्ये एकदम वरती मानलं जात असे आत्ताही जातं, त्या समीर जैनलाही ते भाव द्यायचे नाहीत. ते जे काही 2-3 वेळेला आले त्या डायरेक्टर्स लंचरूममध्ये, ते तेवढ्याच पुरते आले, एक 10 मिनटं थांबले, काहीतरी सूप वगैरे घेतल्यासारखं केलं आणि लगेच गेले. म्हणजे ज्या वेळेला कोणतरी मोठा नट श्याम बेनेगल एकदा आले होते त्यावेळेला, किंवा कोणीतरी नोबेल लॉरिएट अमर्त्य सेन एकदा आले होते, तेवढ्यापुरते ते एक आपले मॅनर्स म्हणून तिकडे हजर राहायचे. आता प्रश्न असा झाला तो सांगतो. मुख्यतः यांनी उल्लेख माझ्या बऱ्याच वेळेला केला. ज्या वेळेला मला त्यांनी खाली बोलावलं आणि ते सांगितले, हे मॅनेजमेंटचे लोक, हे या लोकांना काय कळत नाही, चित्रातलं काय कळत नाही, प्रेसमध्ये काही कळत नाही. त्यांनी पुस्तक काढायचं ठरवलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाली ते दाखवलं ना तुम्ही ते चित्रात, 50 वर्ष 97 सालचं पुस्तक आहे. तर ते म्हणते चित्र काय, तर त्यांना मी देणार नाही, त्यांना काही कळत नाही. तर मग ते तू करायचं सगळं. म्हटलं बापरे, ती सगळी चित्र निवडायचं काम तुझं, त्याला प्रस्तावना पण तू लिहायची, त्यांनी नाही लिहायची. एकदा तर मला म्हटले, पण ते विनीत जैन म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाचे मालक, समीर जैनचे भाऊ, ते म्हणतात मी प्रस्तावना लिहिणार मॅनेजमेंट म्हणून. तर म्हणे तू त्यांची प्रस्तावना लिही आणि मी त्यांच्याकडनं सही घेतो त्याच्यावर. त्यांना काय जास्त भाव द्यायचा नाही आपण त्यांना, असं ते पुस्तक झालं आहे. हे खाजगीतलं सांगतो गंमत. तर आता मला त्यांनी ते सांगितल्यानंतर मी म्हटलं, पण चित्र ती 50 वर्षातली चित्र काढायची आहेत. मला आर्काईव्हमधनं अगोदर खूप हरवलेली होती, काही फाटलेली होती. जी मिळाली ती जवळजवळ माझ्या अंदाजाप्रमाणे 7-8 हजार चित्रांचे 8-10 गठ्ठे माझ्या इकडे आणून ठेवले माझ्या मठातल्या केबिनमध्ये. असे गठ्ठे आणि तसे जुनाट झालेली काही काही चित्र, ते कागदही वीक झालेला. आणि मग त्यातनं निवडायची. तर मग मी मॅनेजमेंटच्या लोकांना खर्च ते करणार होते ना पुस्तकाचा, त्यांना विचारलं किती चित्र निवडायचे त्याच्यात. तर म्हणले आता 50 वर्ष झालेली आहेत आपल्याला, तर 500 निवडूया. 8-10 हजारातनं 500. तर म्हटलं बापरे, कठीणच काम आहे. मग मी बसलो अक्षरशः, म्हणजे एक प्रचंड प्रोजेक्ट हातात घेतल्यासारखा, आणि काढायचं, हे वापरावं का नाही, हे बाजूला ठेवूया असं कर. मग मी 3 गठ्ठे केले. जे डेफिनेटली वापरायचे कोणत्याही बसेत ते ठेवलं, जे खरं म्हणजे वापरायला हवं पण वापरायला जमेल की नाही माहीत नाही म्हणून तसा, आणि जे ठीक आहे गळलं तरी, असं करून असे 3 गठ्ठे मी तयार केले. आणि मी म्हटलं शेवटी मी आरकेंना विचारणार की त्यातलं तुमचा चॉईस सांगा. तर मी आरकेंना विचारलं, म्हटलं मी असे 3 गठ्ठे केलेले आहेत, त्यातल्या तुमच्या हे तुम्ही तू ठरवतो का काय, ते मला काय विचारू नको, ते तू ठरव. पण त्यांना कोणाला नाही विचारायचं, म्हटलं मॅनेजमेंटच्या कोणाला विचारायचं नाही, ते तू ठरव. तर मग अशा प्रकारे असे मी काहीतरी 439 का असे काहीतरी काढली चित्र. आणि मग त्यांना काय मॅनेजमेंटने हिशेब केला, तर 439 चित्र छापायचं म्हणजे जवळजवळ 550 ते 500 पानं होणार, प्रस्तावना कोरं पान असं धरून. ते म्हणले नाही एवढे पैसे नाही आहेत, ते तुम्ही कमी करा. मग किती कमी करा, तर म्हणले मग तुम्ही आता तो 50-500 तो हिशेब गेला, आता फक्त पैशाचा हिशेब आहे. तर म्हणजे 200 पण छापूया, असा मॅनेजमेंटचा मला आदेश आला की आपण 200 छापू, 200 काढा. प्रत्यक्षात 200 पण नाही आहेत, मला वाटतं 125 का काहीतरी चित्र त्याच्यात आहेत. कारण त्यांना परवडणं असं झालं, कारण ते कलर आणि एकदम पॉश प्रोडक्शन आहे. कारण त्यांना ते इंटरनॅशनल डेलिगेट्स वगैरे अशा लोकांना भेट देण्यासाठी गिफ्ट कॉपी होती, विकायला नव्हती सुरुवातीला. तर ते अशा पद्धतीने करायचं ठरलं. मग ती एवढ्या चित्रामधनं माझ्या अंदाजाप्रमाणे मी जवळजवळ 1.5 महिना
त्याच्यामध्ये पूर्ण व्यग्र होतो. बरं ती घरी घेऊन जाता येत नाहीत, घरी काम करीन पाहीन असं शक्य नाही, कारण ती टाइम्स ऑफ इंडियाची प्रॉपर्टी आहे. ती मला म्हणजे वॉचमनचा नेऊन देणार नाही बाहेर, कंपनीच्या बाहेर. त्यामुळे ती तिथेच मग सगळं, आता वर्तमानपत्राचं काम नेहमी रात्री उशिरापर्यंत चालतं, त्यामुळे स्टाफ कायम असतातच 12पर्यंत. त्यामुळे मी सहजगत्या तिकडे 12पर्यंत थांबायचो रात्री आणि एक एक चित्र काढायचो. त्याच्यामुळे ते दुसरं पुस्तक जे आलं फेसेस, त्याला जो अशीच त्याच्यामध्ये जो एक 400-500 चित्र होती, व्यक्तिचित्र, त्यातली काही इलस्ट्रेट विकली झाली होती, काही मी इकॉनॉमिक टाईम्समध्ये सुरुवातीला होतो, त्यामुळे इकॉनॉमिक टाईम्सच्या रविवारच्या कॉलममध्ये होती. अशी ती 400-500 काढली. मग त्यातनं सुद्धा मला वाटतं 70 का काहीतरी आम्ही निवडले. त्या फेसेस जे दाखवलं तुम्ही चित्र 60-70 त्यातली निवडली. त्यालाही मग प्रस्तावना लिहायचा प्रसंग आला. पण आता खरी काय म्हणतात कॉम्प्लिकेटेड गोष्ट पुढे आहे. ती अशी आहे की आता एवढं ग्रँड खर्च करून काढलेली ती पुस्तकं आहेत. तुम्ही पाहाल तुमच्या खूप छान आहेत, ते पुस्तकाचं प्रोडक्शनही खूप चांगलं आहे. आता त्याचं प्रकाशन करायचं. आता मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, राज्यपाल PC अलेक्झांडर आणि पुस्तक प्रकाशन करायचं आहे. आणि गारके लक्ष्मण म्हणले पुस्तक प्रकाशन आपण करायचं, मॅनेजमेंटने ठरवलं करायचं. मग कुठे ताजची अख्खी वॉलरूम बुक केली आणि जवळजवळ सगळे जे कॉन्सुल जनरल्स किंवा डिप्लोमॅट्स, ॲम्बॅसडर टाईप जे लोक आहेत त्यांना पहिल्यांदा पत्र गेली की तुम्ही या कार्यक्रमाला यायचं आहे. मग काही डिग्निटरीजना, सेलिब्रिटीजना पत्र गेले की तुम्ही या कार्यक्रमाला यायचं आहे. हळूहळू बातमी पसरली की असा कार्यक्रम होणार आहे. आणि मग लोकांना पास मागायला लागले लोक. म्हणजे तो काही खरा एंटरटेनमेंट प्रोग्राम नव्हता, तिकीट नव्हतं, काही नाही, पण अशा कार्यक्रमाला आपण हजर असलंच पाहिजे स्टेटस म्हणून, असा त्याचा एक कलकलाट सुरू झाला. मग माझ्याकडे लोक विचारले, म्हटलं मी काही सांगू शकत नाही, ते सगळं प्रकरण म्हटलं मॅनेजमेंटच्या हातात आहे, तुम्ही यायचं की नाही, कोणी यायचं की नाही हे म्हटलं मी ठरवू शकत नाही. तर मग असं झालं, इथपर्यंत कार्यक्रम ठरला. आणि गारके लक्ष्मण म्हणले चला आता, त्याने मॅनेजमेंटला सांगितलं की चीफ गेस्ट तर हे तर होतेच मनोज जोशी, गोपीनाथ मुंडे आणि अलेक्झांडर राज्यपाल. ते म्हटले नाही हे लोक आर्टिस्ट नाहीत, म्हटले हे येऊ देत, आता मुख्यमंत्री आहेत वगैरे म्हणून, असं त्यांनी मॅनेजमेंटला सांगितलं. पण ते आर्टिस्ट पाहिजे, तुम्ही बाळ ठाकरेला बोलवा म्हणले, कारण तो माझा मित्र आहे जुना, म्हणजे कली होते ना ते फ्री प्रेसमध्ये, तर त्यांना तुम्ही सांगा त्यांना येऊ दे आणि त्यांच्या हस्ते पण प्रकाशन करू. हे राहतील म्हणले, बसतील खुर्च्यात, मुंडे वगैरे त्यांना नाही काय गरज. तर मग आता मग प्रदीप गुहा म्हणून आमच्याकडे होते, आता बिचारे नाहीत, ते मॅनेजर होते, इव्हेंट मॅनेजर होते त्याचे. ते गेले बाळ ठाकरेंच्या घरी आणि बाळ ठाकरेंनी त्यांनी विनंती केली की आर के लक्ष्मणचं असं असं पुस्तक आहे आणि त्याला सगळे टॉप लेवलचे लोक, आर्टिस्ट, सेलिब्रिटीज, डिप्लोमॅट्स, एक्झिक्युटिव्ह, टाटाचे एक्झिक्युटिव्ह वगैरे येणार आहेत, तर तुम्ही या, तुमच्या हस्ते प्रकाशन आहे. बाळ ठाकरे म्हणजे मी नाही येणार, मी येणार नाही. ते म्हणले का, ते तर तुमचे जुने मित्र आहेत, जुने सहकारी आहेत. आणि त्यांच्यासाठी मी यायला तयार आहे, पण तुमचं ते फंक्शन कोणाचं आहे, टाइम्स ऑफ इंडियाचं आहे. टाइम्स ऑफ इंडिया माझ्या विरुद्ध आहे पूर्णपणे, कारण टाइम्स ऑफ इंडियात शिवसेनेवर टीकावायची, बाळ ठाकरेवर खूप टीकावायची, काय काय त्यांना म्हणजे बाळ ठाकरे गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे अशा प्रकारचं लेखन असायचं बातम्यांमध्ये किंवा अग्रलेखांमध्ये. त्याचे तुम्ही मला गुंड वगैरे म्हटलं, मी काय येत नाही. असं करून त्यांनी प्रदीप गुहाला सांगितलं नाही येणार. मग आता प्रदीप गुहाला प्रश्न पडला काय करायचं. आर्किटेक्चर म्हटला प्रकाशन झालं तर अशा आर्टिस्टच्या मार्फत होईल, नाही तर होणार नाही, कार्यक्रमच होणार नाही. तोपर्यंत त्यांनी ताजमहालचं हॉटेल बुक करून ठेवलं होतं आणि आर्किटेक्चर अडून बसले, बाळ ठाकरे पण अडून बसले, मी येणार नाही. मग मला प्रदीप गुहा म्हटलं तुझी बाळ ठाकरेंची ओळख आहे ना, म्हटलं माझी उत्तम ओळख आहे, कसंही करून त्यांना तू विनंती कर आणि ये कार्यक्रमाला म्हणा. मग ते पुस्तक दिलं मला त्यांनी. आणि मग आता म्हटलं काय करायचं. मला अपॉइंटमेंट मिळणं सोपं होतं, कारण संपादक होतो आणि आमचा परिचय पण चांगला होता. जरी मी काही त्यांच्या विचारच्या बाजूचा नसलो तरी संबंध चांगले होते राजकीय संपादक म्हणून. तर मग म्हटलं आता काय करावं. मी माझ्या बायकोला म्हणजे शारदाला घेऊन गेलो त्यांच्या घरी. ते म्हणले सकाळी या ब्रेकफास्टला, कारण काय नाही अपॉइंटमेंट घेतली फक्त, त्या पुस्तकाचा मी रेफरन्सला दिला नाही फोनवरती. ते म्हणले या तुम्ही. मी म्हटलं शारदाला घेऊन येतो. हां या चालेल चालेल, ब्रेकफास्टला या. आता किती लोकांना मला माहीत नाही, त्यांचा ब्रेकफास्ट खूप उशीर व्हायचा, म्हणजे ते झोपूनच मोठी काहीतरी 10, 10:30, 11:45 उठायचे.
तर त्यांनी बोलावलं की तुम्ही या ब्रेकफास्टला म्हणून. तर मी अंदाजाने एक मीडियम वेळ काढून 10ला पोचलो शारदाला घेऊन. ते उठलेलेच नव्हते. मग आम्ही बसून राहिलो बाहेरच्या अँटी रूममध्ये. ते 11:30ला आले त्यांच्या अँटी रूममध्ये. आणि काय कोण आले, त्यांनी कोण सेक्रेटरीला काहीतरी विचारलं की अरे बापरे ते येऊन बसले असतील बराच वेळ, त्यांना बोलवा. बायको म्हणाली का त्यांची आले. मग आम्ही दोघंजण गेलो. मग रूममध्ये बसलो. मग त्यानं ते पुस्तक दिलं. हे काय म्हटलं, ह्या पुस्तकाचं प्रकाशन तुम्ही मुख्य पाहुणे म्हणून करायचं आहे. आता तुमचा कोण आला होता ना एक मॅनेजर मला भेटायला, त्याला मी सांगितलं नाही म्हणून. तुमच्या हस्तेच करायचं असा आर के लक्ष्मणांचा आग्रह आहे. ते तुमचे जुने सहकारी आहेत, जुने मित्र आहेत. आणि तुम्ही जर आला नाहीत तर ते प्रकाशन होणार नाही. पुस्तक छापून तयार आहे. निमंत्रणं जवळजवळ जायचे तर आता फक्त तुमचं नाव जे प्रसिद्ध नाही आहे म्हणजे अजून केलेलं त्या निमंत्रण पत्रिकेत म्हणून, पण तुम्ही आल्याशिवाय ते होणार नाही. म्हणले तर काय तू म्हणतेस, मला संकटात टाकलेस. पण नाही येणार मी. म्हटलं का? अरे ते मी आलो ना की ते सिक्युरिटीची कटकट आहे. ते कुत्रे येतात, 2 कुत्रे पोलीस डॉग्स, आणि ते पोलीस आणि ते सगळीकडे हुंगत फिरतात आणि कोण काय मला मारायला आलेलं आहे का बघतात. आता म्हणजे मी काय मारायला बिरायचा प्रश्न येत नाही, पण ते एवढं बरोबर नाही होत ते सगळं. आता एवढी मोठी माणसं तिकडे येणार आणि कुत्रे फक्त माझ्याच मागे हे बरोबर दिसत नाही. म्हटले मी येत नाही. म्हटलं अहो ते कुत्र्यांचा करू बंदोबस्त, तुम्ही या. बरं म्हटलं उद्या सकाळी सांगतो. म्हटलं बरं. मग प्रदीपला मी म्हटलं होईल बहुतेक, निदान त्यांनी टोन डाऊन आहे त्यांचा. तो म्हटलं टोन डाऊन नाही, मला टोन कन्फर्म पाहिजे की ते येणार म्हणून, कारण आपली सगळी निमंत्रण फक्त त्यांचं नाव छापायचं राहिलं आहे. मग दुसऱ्या सकाळी मी फोन केला. बरं म्हटलं येतो, पण मी तिकडे पाणीसुद्धा पिणार नाही, चहा घेणार नाही. मी येईन तिथे काय तुमच्या त्या कार्यक्रमाला बसेन, त्या पुस्तकाचं प्रकाशन करेन आणि उतरेन चालायला लागेल. चालेल तर बघा, असं त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितलं. तसं प्रत्यक्षात त्यांनी केलं नाही. थांबले थोडा वेळ, पण पाणीसुद्धा प्यायलं नाही. खरं आहे. तर मी म्हटलं का? ते म्हटले अरे मी पाणी प्यायचं म्हणजे ते सिक्युरिटी चेकअप असतो, कोणी काय पॉयझन केलं नाही ना, असा सिक्युरिटी चेकअप असतो. म्हणून मला काही बाहेर चहा कॉफी पाणी घेता येत नाही. शेवटी ते आले तर कुत्र्याबित्र्यांचा शो सगळा झाला. बॉलरूममध्ये ते कुत्रे फिरले आणि शेवटी तो कार्यक्रम झाला. त्याला अक्षरशः मुंबईचं टॉप एलिट, सगळ्यातला मुंबईतला सगळा जो अभिजन वर्ग आहे, म्हणजे काही बॉलिवूडचे लोक होते, काही सेलिब्रिटीज टाईप होते, अगदी म्हणजे मिलिंद सोमण वगैरे टाईपसुद्धा, असे सगळे लोक. मिलिंद सोमण होता की नाही आठवत नाही मला, पण त्या टाईपचे लोक त्या कार्यक्रमाला आले. आणि ताजमध्ये तो एकदम गाजावाजा झालेला कार्यक्रम झाला शेवटी. आणि त्याचेच फोटो अनिल आणि वासंतीने मागितले, पण माझ्याकडे ते फोटो नाही. त्या काळामध्ये मोबाईल काय नव्हतं, म्हणजे आला होता नुकताच मोबाईल, पण कोणाकडे असायचा नाही, त्यात कॅमेरा तर नव्हताच. त्याच्यामुळे त्याचे फोटो टाइम्सच्या कलेक्शनमध्ये आर्काईव्जमध्ये असेल एका वेळेला. एवढा मोठा कार्यक्रम झाला म्हणजे. पण आमच्याकडे नाही. किंवा त्यावेळेचे टाइम्सचे फोटोग्राफर होते, बरेच होते, त्यांनी काढलेले फोटो असतील, पण नाही तर काही फोटो नव्हते. आता गंमत अजून एक दुसऱ्या एका प्रकरणाची, म्हणजे अशी 2 पुस्तकं काढलीत मी. त्या दोन्ही पुस्तकांना प्रस्तावना माझीच आहे. विनीत जैनची प्रस्तावना पण मीच लिहिलेली आहे आणि माझी प्रस्तावना पण मीच लिहिलेली आहे. आणि त्या प्रत्येक चित्राच्या खाली कॅप्शन देण्याचा प्रसंग होता, कारण लोकांना काय कळणार कोणता प्रसंग आहे. म्हणजे ते ॲडिशनल काम होतं त्याच्यात. नुसतं चित्र निवडणं हे काही त्याची भानगड नव्हती. बरं हे बाय द वे बिन पैशाचं काम होतं बरं का. म्हणजे त्याचं काही मला मानधन वगैरे मिळणार नव्हती. पण आर के लक्ष्मणांच्या रेअर गिफ्ट पुस्तकाचं प्रकाशन आपण करतो आहे, सिलेक्शन आपण करतो आहे, संपादन आपण करतो आहे, हाच मान एवढा मोठा होता की त्याला मानधन वगैरे असा काही प्रश्न त्यावेळेला आलेला नाही. हा एक वेगळ्या प्रकारचा प्रसंग आहे. अजून एक अगदीच त्यांचा उल्लेख आला त्यांच्या नातीचं तुमच्या ह्याच्यामध्ये, म्हणून तो एक सांगतो. त्यांचे अत्यंत आवडते विषय म्हणजे कावळा आणि गणपती. हा त्यांचा कमालीचा आवडता विषय आहे. त्यांच्या रूममध्ये बसलं, आता इथे राजा जाधव त्यांना माहिती आहे, रूममध्ये बसलं की डाव्या साईडला खिडकी होती. ती खिडकी कायम उघडी असायची आणि एकदम त्या खिडकीच्या खाली एक पानपट्टीवाल्याचं दुकान आणि एक चहाचं छोटंसं दुकान. तो चहाचे पेले घेऊन मुलगा जायचा त्या याच्यामध्ये. ते त्या खिडकीतनं कायम खाली बघत बसायचे आणि आपण समोर बसलेले असायचो.
आ गया वो. म्हटलं कोण आ गया? यस कम, म्हणजे कावळा. तर तो त्या विंडोच्या याच्यावर बसलेला असायचा. व्हेरी इंटेलिजंट चॅप असं म्हणायचे, व्हेरी व्हेरी इंटेलिजंट चॅप. आणि अशा इंटेलिजंट चॅपचं त्यांनी थोडं प्रदर्शन करायचं, जहांगीरमध्ये प्रदर्शन. कावळ्याची चित्र त्यांनी काढलेली खूप. त्यांनी मला काय काय तिथेच दाखवली, त्यांच्या रूममध्ये दाखवली ती. आणि त्या कावळ्याच्या चित्रांचं प्रदर्शन त्यांनी बरोबर, अप्रतिम प्रदर्शन. त्याचं खूप जगभर चर्चासुद्धा झाली. तर त्या प्रदर्शनाला त्यांची जी ती नात आहे, हां, तिचं नाव महालक्ष्मी म्हणतात, बरंच काय म्हणा, ते 8-10 नाव आहेत तिला, कुपी, पपी वगैरे अशी बरीच आहेत. तर ती म्हणजे त्यांचा जीव की प्राण, आरके लक्ष्मणांचा जीव की प्राण म्हणजे त्यांची ती नात. तर मग त्यांच्या त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी होतोच, कारण मी असणार भागच होतो, कारण मी त्यांच्या सगळ्याच अशा उद्योगांना ते मला घेऊन जायचे. तर ती नात पण आली होती, लहान होती एकदम. तिने पाहिली सगळी. तर त्यांनी विचारलं कसं काय वाटतात तुला? ती म्हणली नाही बरोबर नाही. तर आरके लक्ष्मण म्हणले काय बरोबर काय नाही, काय झालं? ती म्हणली ऑल क्रोज हिअर आर ब्लॅक. आय एम टोल्ड यू आर एन आर्टिस्ट and all crows are black. So what is new in it? What is art? There is crow which is black, that crow is black, that crow is black, and you are all black crows. If you are truly an artist, you should have different colors for black, not only black crow. तर त्यांनी आरके लक्ष्मण म्हणला मला कधी नव्हे तर एम्बारासिंग असं समीक्षा माझ्या नातीने दिली. ती काहीतरी 5-1 वर्षाची असेल. आणि त्याच्यामुळे ते म्हणले की माझ्या लक्षात आलं की आर्टिस्ट मस्ट ग्रो बियॉन्ड द रिॲलिटी. हा म्हणजे मला हे लक्षात आलं की आपला आर्टिस्टचा रोल हा फक्त रिॲलिटी पुरता नाही आहे. आणि म्हणे व्यंगचित्रात तर आम्ही ते करतच होतो, व्यंगचित्रामध्ये आम्ही रिॲलिटीच्या पलीकडे जात होतो. तर मग कावळ्याचं चित्र काढताना कावळ्याचं तर काही व्यंगचित्र नाहीत, ती चित्र आहेत. असा एक त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनातला एपिसोड सांगितला. असे बरेच आहेत. त्यांना निरनिराळ्या ठिकाणी कार्यक्रमाला बोलावणी येत असत. बहुतेक वेळ ते नाहीच म्हणायचे. लोकांना कल्पना येत नाही, म्हणजे अतिशय संकोची स्वभावाचे होते. म्हणून ते त्या DLR म्हणजे डायरेक्टर्स लंचरूमला यायचे नाहीत, कारण खूप लोक भेटायला यायचे, मग सही मागायचे, आणि त्याला ते आवडायचं नाही अजिबात. त्याच्यामुळे ते टाळायचे. तर तो संकोची स्वभावामुळे भाषणाची निमंत्रण आली की ते निमंत्रण आली की नाही म्हणायचे. किंवा कधी कधी मला म्हणायचं काय संस्था ही पुण्याची आहे, काय झालं पाहिजे का? तर मी बघायचो हां ठीक आहे जायला हरकत नाही. तू येणार का? म्हटलं मला काही सांगता येत नाही, मला ऑफिसचं माझं काय, ते ऑफिसचं सोडून द्या आपण जाऊ. कारण त्यांचा दबदबा एवढा होता की त्यांनी विनंती केल्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया मॅनेजमेंटमध्ये कोणाची हिंमत नव्हती त्यांना नाही म्हणायची. एवढा त्यांचा संपूर्ण दबदबा ऑफिसमध्ये आणि ऑफिसच्या बाहेरही होता. परंतु एकदा अजून एक सांगायची खाजगी गोष्ट त्यातली की त्यांचा दबदबा एका पॉईंटला इक्वल टू टाइम्स ऑफ इंडिया असा होता, म्हणजे नावाचा त्यांच्या आणि चित्रांचा. टाइम्स ऑफ इंडियाचं काय आहे दबदबा एकूण वर्तमानपत्र म्हणून, त्याच्यापेक्षा जास्त किंवा तेवढाच दबदबा आरके लक्ष्मणचा होता. ही गोष्ट टॉप मॅनेजमेंट म्हणजे ओनर्स यांना फारशी आवडायची नाही. कारण लोक भेटले त्यांना, समीजनला असेल किंवा कोणालाही, तर लोक त्यांच्याशी बाकी कशाबद्दलच बोलायचे नाहीत, ते लक्ष्मणच्या चित्रांबद्दल बोलायचे. त्याच्यानंतर JRD टाटा असतील किंवा कोणी असे जे टॉप लेवलचे इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा आर्टिस्ट असतील, ते फोन करायचे मालकांना, कारण लक्ष्मण सहसा फोन घ्यायचाच नाही जास्त. तर आणि त्यांना सांगायचे आम्हाला ते लक्ष्मणने आज कार्टून काढलं आहे ते पाहिजे. तर ते पाहिजे म्हटल्यावर ते केवढ्याला तुम्ही देणार? तर त्यांनी एक स्वतःची हृदय आर्ट्स म्हणून एक कंपनी काढली होती आरके लक्ष्मणने. मग नंतर तर ते काय करायचं आहे, ते टाइम्स ऑफ इंडियासाठी काढायचंच नाही चित्र. ते जे त्यांनी एक कंपनी काढली होती त्या कंपनीला ते चित्र द्यायचे, कंपनी ते चित्र टाइम्सला विकायचे, असा तो डील केलेला होता. तर असे लोक त्यांना यायचे विचारायला. मग कुठच्या कार्यक्रमाला जायचं झालं, कंपनीच्या मॅनेजमेंटला ही खंत वाटायला लागल्यावर, तुम्हाला आठवते की नाही माहीत नाही, काही महिने त्यांचं पॉकेट कार्टून आतल्या पानावर गेलं. किती लोकांना आठवतं आहे?
पान नंबर 1ला जे कार्टून येतं ते पान नंबर 5 किंवा 7वरती पहिल्या कॉलमला टाकायला, आठवतं आहे का, टाकायला सुरुवात झाली. हां, आणि प्रचंड लोकांचा प्रक्षोभ, लोकांचे पत्र, फोन, त्या काळात मोबाईल वगैरे काय नव्हतं, हे काय चाललं आहे, अहो तुम्ही लक्ष्मणचं चित्र बाहेर लावलं आहे, हे बरोबर नाही. म्हणजे इतका तो त्यांच्या नावाचा दबदबा होता त्यावेळेला. आणि अशा एका अतिशय प्रचंड मोठ्या दबदबा असलेल्या अतिशय एका ख्यातनाम माणसाशी माझी व्यंगचित्र किंवा चित्रकला यांची ओळख असूनही काही फारशी माझ्या कुंचायला काही अर्थ नाही. त्याच्यामुळे अशा माणसाशी तरी माझा एवढा जवळचा संपर्क आला, याचा मला खूप आनंद वाटतो माझ्या जीवनामध्ये. त्यामुळे एक कृतार्थता आली असंही मी म्हणू शकेन की आर के लक्ष्मण नावाच्या माणसाशी माझे फारच चांगले जवळचे संबंध होते. माझ्याकडे खूप आठवणी आहेत. आत्ता काही ती वेळ नाही, आत्ता माझ्या नावाचा 3-4 वेळा उल्लेख झाला म्हणून म्हटलं ह्या गोष्टी सांगाव्यात, म्हणून मी ह्या गोष्टी सांगितल्या. धन्यवाद. आर के लक्ष्मण यांच्या हृदय आठवणींनी हा सांगता होतीये, तो मला असं वाटतं की ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. कारण ह्या आठवणी आम्हाला कोणाला ऐकायला नसतील मिळाल्या किंवा मिळणारही नाहीत यापुढे. राजा जाधव म्हणून आलेले आहेत. म्हणजे आपल्याला रामभक्त कोण आहेत माहिती आहेत, पण खऱ्या अर्थाने लक्ष्मण भक्त आहेत. मला असं वाटतं की त्यांनी जेवढे श्रम घेतलेत लक्ष्मणांच्याबद्दल, त्यांना तुम्ही निदान 2-3 मिनटं तरी बोलायला द्यावं असं माझी विनंती आहे. नाही, त्यांना आपण सन्मान करूया त्यांचा. बरं केलं आपण ओळख करून दिलीत, कारण आमची ओळख राजा तशी जाधव. नव्हती. राजा राजू जाधव. तो काळ सर पत्र लिहिण्याचा होता आणि मी असं ऐकलं आहे की आर के लक्ष्मणच्या नावाने खूप ढीग यायचा पत्रांचा. हॅलो, टाइम्स ऑफ इंडियामध्ये. प्रथम माझे जवळ हॅलो, मी प्रथम दिलासा या संस्थेचे मी खूप आभार मानतो, कारण मी ते सहज कार्यक्रमासाठी आलो होतो. कुमार केतकरांचं भाषण ऐकण्यासाठी मी आलो होतो की व्यंगचित्राच्या छंदावर ते काय सांगतात. कारण ते महाराष्ट्र टाइम्समध्ये असताना त्यांनी कलेक्शन केलेलं माझ्या बघण्यामध्ये होती. ठीक आहे, मी व्यंगचित्राकडे कसं वळलो याची तुम्हाला थोडी गंमत सांगतो. कारण का, मी बेसिकली विज्ञानाचा विद्यार्थी. 1975 साली मी BSc झालो आणि नंतर एका केमिस्ट म्हणून एका ठिकाणी नोकरीला लागलो. आणि त्याच्यानंतर मला ते काय शिफ्ट ड्युटी हे होईना, सूट होईना माझ्या याला. म्हणून मी विचार केला की आपण गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये यावं, म्हणजे आपल्याला जरा शिफ्ट ड्युटी आपली जाईल आणि आपल्याला एक चांगलं स्थिर लाईफ बघायला मिळेल. म्हणून मी 1981 साली महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये आलो. तोपर्यंत माझ्या म्हटलं याच्यामध्ये असं हे होतं, तोपर्यंत माझी व्यंगचित्र यांची बघण्यात आली होती लक्ष्मण यांची, आणि ती ताकद मला समजत होती की काय ताकदीचा माणूस आहे हा. आणि मला असं वाटायचं की हे जर उद्या यांचं जर हे झालं तर हा झेंडा घोळणार कोण पुढे. ही जी मार्मिकता आहे त्यांच्यामधली आणि सामान्य माणसाला दिलासा देण्याचं जे एक त्यांचं मोठं ताकद आहे, ती कोणीतरी करायला पाहिजे. आणि मग मी ज्यावेळेला याच्यामध्ये आलो शासनाच्या सेवेमध्ये आणि तिचं वातावरण बघितलं अत्यंत निरुत्साही, मग मी असा विचार केला की आपण थोडंसं हे करावं. म्हणून मी कॅन्टीनमध्ये व्यंगचित्र लावत असे. मग त्याच्यानंतर मग विचार केला की व्यंगचित्र काही पॉलिटिकल व्यंगचित्र मी इलेक्शन डिक्लिमधने मग मी पब्लिश केली माझी काही. आणि त्यावेळेला माझा मरविन कोरवे नावाचे एक संपादक होते इव्हिनिंग न्यूजला, त्यांनी माझी 1-2 कार्टून इव्हिनिंग न्यूजला घेतली होती. आणि त्यांना मी नेहमी सांगत असे लक्ष्मणचं वैशिष्ट्य बऱ्याच वेळा. मग ते मला म्हणाले की तुम्ही लक्ष्मणला भेटत का नाही. म्हटलं एवढ्या मोठ्या माणसाला भेटून मी करायचं काय बोलणार त्यांच्याशी. मी नुकतीच माझी करिअर सुरू केली होती. म्हणून मी त्यांना भेटण्यासाठी म्हणून म्हटलं आता जावं. तर माझी काही व्यंगचित्र घेतली, लेटेड विकलीमध्ये आली होती ती, आणि मार्मिकला आलेली व्यंगचित्र घेतली, त्यांना भेटायला गेलो. बरं शोधायचं कुठे यांना, तर 3ऱ्या मजल्यावर बसतात एवढं मला माहिती होतं. मग आणि 8:30 वाजता येतात. मी आपला सकाळी 8 वाजता जाऊन टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये जाऊन त्यांच्या केबिन शोधून काढायच्या ह्याच्यात लागलो मी, केबिन. आणि 3ऱ्या मजल्यावरती सगळं शोधतो मी, यांची केबिन कुठे आहे, ती काय मिळायला तयार नाही. मी निराश झालो. म्हटलं अरे का मी आपण कुठल्या मजल्याला लावलो. मी पुन्हा त्यांना विचारलं स्टाफ की आपण चुकलो तर नाही मजला, पण आपण सगळा मजला हे करूया. मग मला असं लक्षात आलं की ते एका डेड एंडला
डेड एंडला त्यांनी त्याची केबिन होती की तुम्हाला कल्पना सुद्धा येणार नाही की तिथे केबिन आहे अशी. तिथे जाऊन त्यांना मी भेटलो. तो भाग वेगळा. आता तुम्हाला लक्ष्मण यांची व्यंगचित्राची मला जाणवलेली वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की त्यांचं इलेस्ट्रेशन आहे ना इतकं सहज आणि पॉवरफुल आहे की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या त्या चित्रकलेमधून तुम्हाला जीवनाचा प्रसंग तुमच्या समोर घडतो आहे असं वाटेल. इतकी त्यांची चित्रकलेवरची लोकांना काय वाटतं व्यंगचित्रकलेला चित्रकला लागत नाही. उलट ते महत्त्वाचं अंग आहे. व्यंगचित्रकलेमधलं हे महत्त्वाचं अंग आहे की चित्रकला तुमची अत्यंत पॉवरफुल पाहिजे. कारण तुम्हाला 90% तुम्हाला तुमचं जे सिनरी उभी करायची आहे ती चित्रकलेतनंच प्रसिद्ध हे करायची आहे तुम्हाला इलेस्ट्रेट करायची आहे आणि 1% फक्त तुमची मार्मिक कॉमेंट पाहिजे. आता लक्ष्मणचं वैशिष्ट्य म्हणजे काय की ते त्यांचे आता ॲकॅडमिक याच्यात लोकांचं कसं होतं त्यांची ती जिवंतपणा नाही. त्यांच्या प्रत्येक स्ट्रोकमध्ये ना जिवंतपणा होता. जिवंतपणा आहे हे तुम्हाला जाणवेल. ती हीट जाणवते माणसाला त्या स्ट्रोकमधली आणि त्या प्रसंगाची हीट जाणवते त्या स्ट्रोकमधनं आपल्याला. हा एक फार महत्त्वाचा भाग होता त्याचा. आणि त्यावेळेचं जे राजकीय लोकांच्यावरची ती एक्सप्रेशन्स असतात चेहऱ्यावरची ती अत्यंत कमी लाईनिंगमध्ये ते अशा आश्चर्यकरित्या दाखवत असत की त्याच्यापुढे त्यावेळेचे आणि नंतरही तेवढ्या मोठ्या ताकदीचा माणूस व्यंगचित्रकार आपल्याकडे नाही. त्यांची एक्सप्रेशन तुम्ही जर बघाल तर ती अत्यंत प्रभावी आहेत आणि ती नेमकी पटणारी अशी ती व्यंगचित्र. नुसतं तुम्हाला हसणं रडणं हे सोपं आहे पण गोंधळलेला बावचळलेला बेरकी हे सगळ्यात जे चेहरे दाखवायचे म्हणजे मला त्याच्यावरती भयंकर हुकूमत पाहिजे. आणि ते लक्ष्मणचा तुम्ही अभ्यास करा चित्रकला म्हणून तरी अभ्यास करा आणि नंतर त्यांच्या टिप्पणी बघा. बरं आता एक दुसरी गोष्ट लक्ष्मणचं वैशिष्ट्य काय होतं की त्यांनी कधी मोठी कमेंट्स केलेली नाही. साध्या कॉमेंट्समध्ये ते फुगा फोडत असत. अत्यंत साध्या कॉमेंट म्हणतात. तुम्हाला त्याची गंमत सांगतो की एक ते नवरा बायको दोघं टॅक्सी बघायला निघालेले आहेत. टॅक्सी आणि ते टॅक्सी शोधत होतं त्याला कोण टॅक्सी त्यांना घ्यायला तयार नाही. नो 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 नो. तर कॉमन मॅनची बायको फक्त म्हणते की हे रोजच्या जीवनासाठी करतात काय. अलग लक्षात. ते सगळे मख्ख आणि ते बाजूला त्यांनी मख्ख बसलेला असा दाखवला आहे. कोण मख्ख बसलेला तो टॅक्सीवाला. त्याला का तू कुठे जायचंच नाही आहे. इतकं साधं त्यांचं आहे. आणि त्यांचं आणखी एका व्यंगचित्र आहे तुम्हाला गंमत सांगतो. एका व्यंगचित्राची मला खूप अत्यंत आवडतं व्यंगचित्र आहे. मला ते दाखवत येणार नाही तुम्हाला इकडे कदाचित. पण गंमत अशी झाली एक सिच्युएशन अशी नेहमी येते बघा. बजेट आलं ना की आपल्याला एक आपण उत्सुकता असते आपल्याला कोणाकोणाला काय काय हे होणार आहे आपल्याला किती रिलीफ मिळणार आहे वगैरे वगैरे आपल्यावरती काय काय होणार आहे. पण माझ्या असं एक लक्षात आलं होतं की ह्या सर्व प्रकारच्या बजेटमध्ये सर्वात सफरर होणारा माणूस आहे ना हा कॉमन माणूस आहे. त्याच्यावरती बर्डन पडतं नेहमी. कळलं की नाही. तर हे मी 13 वर्ष त्याच्यावरती विचार करत होतो त्या सिच्युएशनवरती. 13 वर्ष मी विचार केला की बजेटवरती आपल्याला कार्टून कळतं आहे पण करता येत नाही. मग मी काय केलं मागे बघत गेलो. म्हटलं लक्ष्मण यांनी म्हटलं ही सिच्युएशन सोडलेली नसणार. लक्ष्मण मारलेली असणार कधीतरी. मी मग असं करता मी चालू केले 81 साली कार्टून. मी असं मागे जात गेलो. मला 1972 सालचं एक कार्टून सापडलं त्यांचं काय या बजेटवरचं. तर त्यांनी काय केलं होतं बघा. त्यांचे उत्कृष्ट नमुना कसला आहे की त्यांनी समाजामध्ये फक्त 5 प्रकारचे इकॉनॉमिक स्तर असतात. 5 मिनटं एक हे जे आहे 5 प्रकारचे स्तर असतात. एक म्हणजे टिपिकल त्यांनी काय केलं होतं एक टिपिकल पॉलिटिकल माणूस तो सरळ त्या व्यापारी वर्गाच्या खिशात हात घालतो आहे. व्यापारी माणूस जो आहे तो सो कॉल्ड हाय सोसायटीच्या जे माणसं आहेत त्याच्या खिशामध्ये हात घालतो आहे. त्याच्यानंतर जो दुसरा माणूस चौथा माणूस आहे हा नोकरी करून धंदा करणारा माणूस आणि तिसरा म्हणजे त्याचा कॉमन मॅन. आता ही जी चेन आहे प्रत्येक बजेटमध्ये प्रत्येक माणसाला कॉम्पेन्सेट करायला कुठला तरी दुसरा माणूस आहे. तसा कॉमन मॅनला माणूस नाही. तो बिचारा काय करतो आहे एका खिशातनं पैसे गेल्यानंतर दुसऱ्या खिशामध्ये हात घालतो आहे. बघतो तो खिसाही फाटलेला आहे त्याचा तो अपुरा आहे. लक्ष्मणचं हे वैशिष्ट्य आहे. तो कॉमन मॅनच्या दुःखामध्ये हे राहिला. आणि मला वाटतं ह्याचं त्यांना कुठे हे झालेलं आहे माहिती आहे का. म्हणजे त्यांना असं का वाटलं कारण व्यंगचित्र काय व्हायचं म्हणजे तुम्हाला भूमिका घ्यावी लागते. कोणाची तरी अगेन्स्ट तुम्ही कोणाची तरी पाठीमागे उभं राहायला पाहिजे. तुम्हाला धोरणं पाहिजेत काहीतरी. तुमच्याकडे धोरण हवं काहीतरी. तुमची भूमिका पाहिजे काहीतरी. तर महात्मा गांधीच्या बाबतीत तुम्हाला गंमत सांगतो. महात्मा गांधींना बराच वेळा हे पॉलिटिकल लोक विचारायला जायचे की काय काय करायचं ही कशी धोरणं ही कशी करायची. तर महात्मा गांधींनी त्यांना एकदा सांगितलं होतं कोणाला
त्या नेहरू वगैरे ह्या लोकांना की तुमचा पॉलिटिकल निर्णय जो आहे तो कॉमन मॅनच्या जीवनात काय परिणाम करणार आहे हा तुम्ही विचार केला की तुमच्या बऱ्याचशा समस्या तुम्हाला निर्णय घेताना त्रास होणार नाही. आणि मला वाटतं व्यंगचित्रकारणात देखील त्या कॉमन मॅनच्या बाबतीत होणारा अन्याय, कारण काय होतं हे पॉलिटिकल लोक आपण निवडून दिल्यानंतर जी परिस्थिती निर्माण करतात त्याची आपण बळी ठरलेले असतो. आपल्याला असह्यपणे 5 वर्ष त्यांना सहन करावं लागतं, आपण काही करू शकत नाही. आणि आताचा परिस्थिती फार बिकट झाली आहे, तो सोडून द्या बा. आलं का लक्षात? बरं, ओके, नमस्कार. तुमचा वेळ घेतलेला आहे एक्स्ट्रा वेळ ठरल्यापेक्षा, पण अवधूतने मगाशी स्टोरी सांगितली ती अपुरी आहे, त्यामुळे ती 4 वाक्यात पूर्ण करायला पाहिजे. तो जो पुतळा आहे तर त्याच्यात फक्त पाय आणि काठी असं आहे, तर तो पुतळा एक मंत्री सदृश कोणतरी राजकारणी आहे आणि एक सामान्य माणूस आहे. तर हा पुतळा कोणाचा आहे? तर त्यावेळेला गांधी चित्रपट आलेला होता आणि बेन किंग्सलेनी गांधीजींचं काम केलं होतं. तर तो जो आहे तथाकथित शिकलेला मंत्री किंवा MLA, तो डायरेक्ट एवढं कळत नाही का तुला, हा बेन किंग्सलेचा फोटो आहे, पुतळा आहे असं तो त्याला म्हणतो. म्हणजे तो गांधीजींच्या पुतळ्याला बेन किंग्सले इतपत आपल्याकडे अज्ञान होतं त्यावेळेस. एका आगामी कार्यक्रमाची अनाऊन्समेंट करायची आहे मला. एक व्याख्यानाचा कार्यक्रम आहे रविवार दिनांक 10 मे संध्याकाळी 6 वाजता ह्याच सभागृहामध्ये श्री जयराज साळगावकर हे बोलणार आहेत आणि विषय आहेत विस्मृतीत गेलेला 1857चा स्वातंत्र्य संग्राम. तर आपण सर्वांनी जरूर या व्याख्यानाचा लाभ घ्यावा. आणि आता हा राष्ट्रगीतानी कार्यक्रम संपणार आहे. राष्ट्रगीतानंतर सर्वांना विनंती की अल्पोपहार आणि कॉफी घेऊन आपण घरी जायचं आहे, त्याची व्यवस्था केलेली आहे. राष्ट्रगीत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. जय हिंद.